गुड मॉर्निंग. अर्णव कुठे चाललाय सकाळ सकाळी? आदमापूरला. आदमापूरला कोण आहे? बाळू मामा. तर आज आम्ही चाललो आहोत आदमापूरला बाळू मामाला भेटण्यासाठी. तर चला बघूयात आम्ही दिवसभरात काय काय करतोय ते. तर वैभव आम्हाला घ्यायला आला होता आणि आम्ही गेलो होतो पहिल्यांदा काकांच्या घरी. तिथं जाऊन सीताराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही सगळे निघालो होतो आदमापूर कोल्हापूरच्या दर्शनासाठी. आणि आज वातावरण बघा कसलं भारी, कारण 2 दिवस झालं कंटिन्यू पाऊस होता आणि कसलं सुद्धा ऊन नव्हतं, त्यामुळे ऊन आज सुखदायक वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही भिगवणमध्ये पेट्रोल पंपाजवळ थांबलो आणि तिथं अचानक आभाळ आल्यामुळे खूप गार असं वारा सुटला होता आणि थोडा अधूनमधून पाऊस पण येत होता. आणि तिथे मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि चहा एकदम क्वालिटी होता बरं का, एकदम छान. त्याच्यात शुगर पण थोडीशीच होती. आणि पोचलो कोल्हापुरात. आणि कोल्हापुरात आलो आणि पाऊस नसणार असं होणारच नाही, कारण इतका भयंकर पाऊस झाला आणि पावसामुळे इतकं काही ठिकाणी पूर आलेले होते, अक्षरशः शेतात वगैरे पाणी झालेलं होतं. आणि आम्ही पहिल्यांदा चाललो होतो मेतक्यात, कारण तिथला जो लाकडी खांब आहे बाळूमामांनी रोवलेला त्यात म्हणजे ते ओपन केलेलं आहे काही दिवसांसाठी. आणि पहिल्यांदा गेलो होतो सत्यवा माता यांच्या दर्शनासाठी. तर हे बघा किती सुंदर असं रेखीव मुख्य दरवाजा आहे. मुख्य मंदिरापासूनचं हे अलीकड मंदिर आहे आणि हे इतकं सुंदर त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. जे अमृत आणि दैत्य आणि देवांमध्ये जे अमृतासाठी युद्ध झालं होतं ते सुद्धा तिथं व्यवस्थित असं छान रेखीव काम केलेलं आहे. आणि त्यानंतर तिथं गेलो आणि गेल्यानंतर प्रथमतः तिथल्या खांबाचं दर्शन घेतलं. हे या खांबावरती पितळेचं आवरण होतं आणि तिथे गेल्यावरती पहिल्यांदा बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर सत्यवा माताचं दर्शन घेतलं. आणि ही बाळूमामाची सासरवाडी आहे. बाळूमामाची बहीण म्हणजेच गंगूताई इथे राहत होती आणि त्यांची बहीणच त्यांची सासू सुद्धा होती, कारण त्यांना त्यांच्या बहिणीलाच दिलं होतं, बहिणीच्या मुलीलाच दिलं होतं. आणि इथं दर्शन घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं. बाळूमामाचा चेहरा बघितल्यावर खूप बरं वाटतं बरं का. जे काही दुःख असू दे, मनातल्या काही शंका असू देत, सगळ्या गोष्टींचं निरसन होतं. आणि सत्यवा माताचंही दर्शन घेतलं. सत्यवा माता साक्षात पार्वतीचाच अवतार आहे. आणि त्यानंतर इथं उंबराच्या झाडाखाली एक कौल लावायचं असं काहीतरी होतं आणि आम्ही तिथे कौल लावला आणि मग गेलो होतो मेन मंदिरात, म्हणजे जिथं खरा खांब भूतांचा खांब असं म्हणला जातो, तिथं आम्ही दर्शनासाठी गेलो. बाळूमामांनी मेतके गावात एक खांब रोवला आहे. त्या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. भूतबाधा उतरवणारा हा खांब असे भाविक सांगतात. त्यामागील कथा, खांबाची महती काय आहे हे पाहूया. 1932 मध्ये बाळूमामांनी भक्ताच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी हा खांब रोवला होता. आतील खांब सागवानी लाकडीचा असून आता त्यावर पंचधातूचे आवरण चढवण्यात आले आहे. जर तुम्हाला या खांबातील लाकडी स्वरूपाचे दर्शन घ्यायचे असेल तर श्रावण महिन्यात पूर्ण वेळ हा खांब उघडा असतो, म्हणजेच त्यावरील आवरण काढले जाते. संपूर्ण महिना या खांबाचे आपण दर्शन घेऊ शकतो. 1932 मध्ये खांब का बरं रोवला गेला? मेतके गावातील भक्तांनी बाळूमामांची कीर्ती ओळखून त्यांच्या भंडाऱ्याचे आयोजन केले होते. भंडाऱ्याची उधळण, पालखी, ढोल, मेंढ्यांची सेवा आणि भक्तांच्या पंक्तीत यामुळे मामा भारावून गेले. यावेळी भक्तांनी या भंडाऱ्याची आणि मामांची आठवण राहावी या हेतूने खांब उभा करायचे ठरवले. एका भक्ताने सागवानाचे झाडच काढून मेतके येथे आणले होते. मामांच्या साक्षीने या सागवानाच्या झाडाला खांबाचं रूप देण्यात आलं. असत्य वाईट गोष्टींना पाचार मारतो म्हणजेच आळा घालतो अशा वाणीने बाळूमामांनी हा खांब स्थापित केला. असा खांब स्वर्गात अर्थात कैलासात एक आणि पृथ्वीतरावर मेतक्यात अशी याची ख्याती आहे. म्हणजेच इतकी प्रचिती या खांबाला आहे. या मंदिराची महती जशी वाढत होती तशी या खांबाचीही महत्व वाढत होते. आजही तेथे नागरिक सांगतात की खांबाला प्रदक्षिणा घातल्याने लागीर लागलेले म्हणजे भूत म्हणजे असं काही जरी झालेलं असेल तर ते सगळं निघून जातं, म्हणजे सगळं ते निघून जातं अशी मान्यता आहे.
इतक्यात दर्शन घेतल्यानंतर आम्ही रोडवरती गाडी लावली आणि आम्ही प्रथमतः जेवण केलं. कारण झालं असं, आम्ही जिथं थांबलो होतो तिथून फक्त 6 किलोमीटरवरती आदमापूर होतं, पण आदमापूरला जाण्यासाठी रस्ताच नव्हता. कारण जिथून आम्ही जाईल तिथं असं होतं की त्या पुलावरून पाणी चाललेलं, इतका पूर आला होता सगळीकडून. म्हणजे देव किती आमची परीक्षा बघतो असं झालं होतं. देवाने खूप फिरवलं आणि अक्षरशः जेवण केलं आणि लगेचच पाऊस यायला सुरुवात झाली. लिटरली आम्ही मुरगुड वरून निपाणीला गेलो आणि निपाणीवरून अजून एक गाव येतं, तिथून आम्ही आदमापूरला गेलो. अक्षरशः 60 किलोमीटरचा अंतरचा प्रवास आम्ही पार करून बाळूमामांचं दर्शन घेतलं. तुम्ही बघू शकता कसलं पाऊस झाला आणि इतका पूर आला होता. आता हे पाणी अक्षरशः ह्याच्या रस्त्यावरती आलं होतं आणि ह्याच्या खाली खूप झाडं होती. त्या झाडांचं वरचं टोक दिसत होतं. सगळ्या शेतात पाणी झालं होतं. इतकं वाईट वाटत होतं कारण इथले शेतकरी कसे राहत असतील, कसे दिवस काढत असतील. आणि गेलो फायनली आदमापूरमध्ये पोहोचलो आणि तिथे सुरू झाला पाऊस. म्हणलं आता दर्शन होतंय की नाही, पण काकांची भक्ती एवढी अलौकिक आहे कारण त्यांचं सीताराम महाराजांवरती खूप प्रेम आहे, खूप जीव आहे आणि ते खूप भक्तिभावानं त्यांचं सगळं काही करतात. आणि ते म्हणले की देवा पाऊस थांब, आणि पाऊस अक्षरशः थांबला. आम्ही गेलो त्यावेळेस रिमझिम पाऊस चालू होता, तो देखील थांबला आणि अगदी मोकळं वातावरण झालं. आणि आम्ही गेल्यानंतर बाळूमामांचं दर्शन घेतलं. खरं सांगू का, मनात श्रद्धा खरी असेल ना तर देव कुठून ना कुठून मार्ग काढून आपल्या भेटीसाठी भक्ताला घेऊन येतोच. आम्ही दर्शनासाठी थांबलो. मला किंवा अनेकांना कधी कधी प्रश्न पडला असेल किंवा मनात येऊन गेलं असेल की बाळूमामा मेंढरं चारत अनेक गावोगावी फिरत होते, पण बाळूमामांनी आदमापूर हे गावच समाधीसाठी का बरं निवडलं? तर खरं याचं मागचं कारण मी खूप सखोल अभ्यास करून काढलेला आहे. म्हणजे काही पुस्तकं वाचली आणि गुगल इंटरनेटवरनं माहिती घेतली आणि त्यावरनं असं समजलं की बाळूमामांना एक दैवी संकेत मिळाला होता की आदमापूर हे गाव त्यांच्यासाठी योग्य आणि पवित्र ठिकाण आहे असे त्यांना वाटले होते. तसेच या गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे असेही त्यांनी सांगितलं. बाळूमामांनी 1966 मध्ये आदमापूर येथे समाधी घेतली. बाळूमामांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो होतो कोल्हापूरमध्ये आणि आम्ही गेल्यानंतर काही सुद्धा पाऊस नव्हता आणि आम्ही जसं कोल्हापुरात गाडी पार्क केली आणि पुढे अंबाबाईच्या दर्शनासाठी गेलो तसा पाऊस चालू झाला. इतका भयंकर आणि इतका जोरदार पाऊस झाला की आम्ही एक अर्धा तासभर देवीच्या गाभाऱ्यात होतो आणि देवीचं दर्शन घेतलं. देवीचं दर्शन घेतल्यावर मन अगदी तृप्त झालं आणि त्यानंतर संध्याकाळी कृष्ण हॉटेलमध्ये जेवण केलं आणि असा संपला आजचा दिवस. बाय बाय.